आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्याला पीक विमाही देत नाही. म्हणजे दुहेरी मार. त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा. तुम्ही आम्हाला एजी पंपाचे भरलेली डिमांड वापस पाठवली. म्हणजे जवागा बोगल्यानंतर त्याला ताटावरून उठवल्यावर जेवढं पाप लागतं की नाही, हे तसं आहे. जो पोरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना, तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्डमध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते. इथं एखाद्याचा वाईट रिमार्क झाला तर चालतो, तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये. दुसरा हक्क काय अध्यक्ष महाराज, की आमच्याकडे हे गरीब आहे ना, एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे. धानाचं पाणी लागतं आणि नाल्या नद्यांवरून पाणी घेतो. तुम्ही काय म्हणताय, नाही नाही तुम्हाला सोलार पंपच घेतला पाहिजे, तो नादुरुस्त जागा तर मरा, पण घ्यायचा सोलार पंपच. अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोलार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना. परिणाम काय झाला, आत्ता हे तुमच्याच विभागाची टिप्पणी आहे, कदाचित तुमच्याकडे आली असेल. तुमच्या विभागाला याची जाणीव आहे की काही पंप पुरामुळे नादुरुस्त झालेले आहे आणि पंपांना दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागतो. कारण काय, तर कंपनीचा विमा प्रतिनिधी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर पडताळणीसाठी, आता हे लिहिलं नाही, हे गुप्त वाक्य आहे, चंद्रावरून प्रवास करून येतो. मग तितके दिवस लागतात आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्याला पीक विमाही देत नाही. म्हणजे दुहेरी मार. त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा अध्यक्ष महाराज. आणि आत्ता सदर पंप यामुळे नादुरुस्त आहे. तर माझी पहिली मागणी आहे की तुम्ही जिथं योग्य आहे तिथं सोलार पंप दिलंच पाहिजे. हे जबरदस्तीने द्यायला काय मंत्रिमंडळाची खाती आहे की इच्छेच्या विरुद्ध खाती द्या? जबरदस्तीने का देताय तुम्ही? त्याला जर एजी पंप पाहिजे. मग तिसरा मुद्दा जो अजून गमतीशीर आहे, आमचा हक्क काय हेही सांगतो. खरं तर विदर्भ मराठवाड्याची लोक साधी आहे, खूप साधी आहे. कारण मी जावई असल्यामुळे मला मराठवाड्याचा तर फार चांगला अनुभव आहे. साधी असतात. अध्यक्ष महाराज, हे कधी केलं सोलार पंपाचं गणित? जेव्हा इतरांची, म्हणजे मामा याचा अन्वयार्थ अन्यथा घेऊ नका, मी तुम्हाला छोटं एक उदाहरण देतो. मी तर खूप विश्लेषण केलं, एक छोटं उदाहरण देतो. किती अनुशेष हा विदर्भाचा आहे. आमचे नाईक साहेब, तुम्ही लक्षात घ्या, आपल्यावर खूप अन्याय होतो. आपल्याला पताच लागत नाही. आपल्याला आहे ना शुगर कोटेड टॅबलेट दिल्या जाते. अध्यक्ष महाराज, आता मी साधारणतः गणित देतो आणि हा कागद नंतर तुम्ही पाहिजे असेल तर देतो. आर्थिक पाहणी अहवाल 7.13.1 पान नंबर 102. आपण काय म्हणतो, काय राज्यात माहे मार्च 2024 पर्यंत एकूण 48.69 लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. ठीक आहे, तुम्ही नाही केलंय, तुम्ही येईपर्यंत 24 पर्यंत, ते मार्च 24 पर्यंत झालं, मान्य. तुम्ही आम्हाला एजी पंपाचे भरलेली डिमांड वापस पाठवली. म्हणजे जवागा बोगल्यानंतर त्याला ताटावरून उठवल्यावर जेवढं पाप लागतं की नाही, हे तसं आहे. तुम्ही डिमांड घेतली 19 मध्ये, 20 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि तुमचा काय पराक्रम आहे त्याची चेक वापस करतात. त्याला सांगताय की एजी पंप आम्ही देणार नाही. मी तेही आकडे वाचतो माननीय मंत्री महोदय. आता मला सांगा, ठीक आहे, 48.69 लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले. सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत 1,20,807 कृषी पंपाचे विद्युतीकरण केले. कोणाचे केले? का नाही केले विदर्भाचे? का नाही केले मराठवाड्याचे? म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांना सांगायचं विदर्भ मराठवाड्याची कामं करू नका. पहिल्यांदा आपला पूर्ण टार्गेट पूर्ण करून घ्यायचा आणि मग सांगायचं नाही नाही आता आम्ही कुणालाच देणार नाही. आम्ही शपथ घेतली आहे की आता आम्ही कुणालाही एजी पंप देणार नाही. घ्यायचं असेल तर सोलारच घ्यावं लागेल. आपकी इच्छा रहो या ना रहो. अध्यक्ष महाराज, अरे आमच्या चंद्रपूरमध्ये पॉवर स्टेशन आहे, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन. आम्ही राख बुकतोय रोज 15,000 टन एक तर CTPS ची राख आहे. आणि काय तर नाही आम्ही विजेचा पंप देणार नाही. दारीवाल आम्ही प्रदूषण सहन करायचं. अध्यक्ष महाराज, वर्धा पॉवर, GMR
अरे वीज आम्ही निर्माण करायची. जो पोरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना, तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्डमध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते. इथं एखाद्याचा वाईट रिमार्क झाला तर चालतो, तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये. आम्ही प्रदूषण सहन करायचं, राग बुकायची, आणि किती एजी पंप मागितलं आम्ही, तुम्ही चेक वापस करता. मानव विकास निर्देशांकामध्ये आमचा जिल्हा 0.718 आहे. आता फक्त एक तुम्ही कसा अन्याय करता ते सांगतो. माझ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अध्यक्ष महाराज 3,61,799 आहे. यापैकी 2,60,462 हे अल्पभूधारक आहे, 1,792 गाव आहे. आम्हाला कृषी पंप किती आहे? लोकसंख्या 3,61,799, कृषी पंप आहे 65,316. ठीक आहे, मी समजू शकतो. आता मी तुम्हाला दुसरा आकडा देतो, अन्यथा घेऊ नका हो भाऊ. दुसरा आकडा देतो. सोलापूर जिल्ह्यात किती शेतकरी आहे? 7,74,691. आणि पंप किती दिले आहे? 4,07,12. म्हणजे आम्हाला पंप द्यायचे असेल तर तुमचं धोरण आमच्यासाठी मरण. हे काय आहे? एजी पंप देताना आता मी पुढचे आकडे देतो. अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आमचे किती अर्ज होते, म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जावयाला नाराज करू नका, आमचे एजी पंप पूर्ण द्या. ते अधिकाऱ्यांच्या नादाला लागू नका. आपल्याला अधिकाऱ्यांच्या नादाला मीही कधी लागलो नाही, तुम्हीही लागू नका. ते त्यांचं एक साचेबंद उत्तर आहे, त्यांचं एक जीवनशैली आहे. आपण शेतकऱ्यांच्या मधात राहतो. किती अर्ज होते? चंद्रपूर सर्कलचे फक्त 1,447 अर्ज हे एजी पंपासाठी होते. तुमचा रेकॉर्ड म्हणतो नाही, आम्ही टोटल चेक इश्यूड वापस 1,447. तेवढी एजी पंप द्यायला? ज्या जिल्ह्याने तुम्हाला ऊर्जा दिली, थर्मल पॉवर स्टेशन दिले, त्याला तुम्ही एजी पंप देऊ शकत नाही? 1,447. मी हिशोब करत बसलो काल रात्री, तुमच्यामुळे कारण नसताना जागरण झालं. अध्यक्ष महाराज, एकूण तुमचे जेवढे पंप आहे ना, त्याचा मी रेशो काढला. विदर्भामध्ये 56च्या करारानुसार आम्हाला 23% पंप आमच्या वाट्याला यायला हवे. आमच्या वाट्याला किती यायला पाहिजे? 10,93,713 एजी पंप आमच्या वाट्याला यायला पाहिजे. जर तुम्ही दांडेकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल, तुम्ही विजय केळकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल, तर 10,93,713. आत्ता किती आहे? 9,69,632. म्हणजे आमचा हक्क किती आहे विदर्भाचा? विदर्भाचा हक्क अजून 1,24,021 एजी पंपाच्या अनुशेषाचा आमचा हक्क आहे. 1,00,000. तुम्हाला मदत पाहिजे तर मराठवाड्याची मी काढून देऊ, पण अन्याय करायचा नाही, अन्याय सहन करायचा नाही. त्याच्यासाठी मंत्रिपद गेलं तरी चालते, पण अन्याय सहन नाही करायचा. आता 1,24,021 हा जर अनुशेष आमचा आहे, आणि द्यायचे किती आहे? द्यायचे किती आहे? तर विदर्भाचे एकूण नागपूर विभागामध्ये जेवढे कनेक्शन आहे एजी पंपाचे पेंडिंग, ते 17,361 आहे. आणि समजा मी अकोला अमरावती विभागाचे एकत्र केले तर ते 9,248. म्हणजे एकूण तुम्हाला 26,609 एजी कनेक्शन फक्त द्यायचे आहे. अनुशेष किती आहे? 1,24,021. तर कमीत कमी तुम्ही नवीन निमंत्रण देऊ नका, पण ज्यांना तुम्ही निमंत्रण दिलं आणि ज्यांचे तुम्ही पैसे भरून घेतले, त्यांच्या कष्टाचे पैसे आहे, घामाचे पैसे आहे, बिना व्याजाने तुम्ही भरून घेतले, हे विदर्भाचे 26,609 पुन्हा द्यायचे की नाही हे मी समजू शकतो. दिले पाहिजे. खरं तर 1,24,021 एजी पंपाचा अनुशेष आहे, तोपर्यंत पंप दिले पाहिजे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.